प्लास्टिकचे अद्वितीय गुणधर्म. सूक्ष्म आणि नॅनो स्तरावर प्लास्टिकचे कण नवीन भौतिक रासायनिक गुणधर्म प्राप्त करतात. ते जास्त काळासाठी पृष्ठभागावरील विद्युतभार टिकवून ठेवू शकतात आणि स्थिर विद्युत क्षेत्र व इतर रेणूंशी आंतरक्रिया करू शकतात. या अर्थाने सूक्ष्म आणि नॅनो प्लास्टिकची तुलना इलेक्ट्रोलाइटशी केली जाऊ शकते, जो एक असा पदार्थ आहे जो स्थिर विद्युत जमा करतो आणि ती दीर्घकाळ टिकवून ठेवतो. शिवाय प्लास्टिकचे कण केवळ स्थिर विद्युतभार टिकवून ठेवत नाहीत, तर तो पुन्हा चार्ज देखील करू शकतात. हे ट्रायबोइलेक्ट्रिक परिणामामुळे घडते, म्हणजे जेव्हा प्लास्टिक कापड, सेल आणि द्रवपदार्थांसह इतर पृष्ठभागांच्या संपर्कात येते किंवा त्यांच्यावर घासले जाते. दुसऱ्या शब्दांत, प्लास्टिकचे कण स्वतःला पुन्हा चार्ज करू शकतात आणि आपला स्थिर विद्युतभार पुन्हा प्राप्त करू शकतात. प्लास्टिकचे गुणधर्म इतर पदार्थांपेक्षा कसे वेगळे आहेत हे समजून घेण्यासाठी आम्ही एक साधा प्रयोग केला. येथे पारदर्शक प्लास्टिकच्या कपांमध्ये आम्ही वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेल्या अनेक वस्तू लटकवल्या. एक धातूची सुई, एक लाकडी आगपेटीची काडी, एक तांब्याची तार आणि मॅग्नेशियमची एक पट्टी. आता जेव्हा प्लास्टिकची कांडी जवळ आणली तेव्हा या वस्तू निश्चल राहिल्या, पण जेव्हा आम्ही ती प्लास्टिकची कांडी भिंतीवर घासली तेव्हा सर्व काही नाट्यमयरित्या बदलले. म्हणजे चटांगलेल्या सर्व वस्तू झुलू लागल्या आणि कांडीच्या दिशेने सरकू लागल्या. तर या प्रतिक्रियेचे कारण काय होते? याचे उत्तर प्लास्टिकच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या स्थिर विद्युत प्रभारात दडलेले आहे. उदाहरणार्थ, कांडी प्लास्टिकच्या विपरीत असा प्रभार धारण करू शकत नाही. लोकरीने घासल्यानंतरही त्या पदार्थात कोणतीही हालचाल झाली नाही. धातूच्या कात्रीच्या बाबतीतही हेच खरे होते. जोपर्यंत तो पदार्थ चुंबकाला स्पर्श करत नाही तोपर्यंत कोणताही परिणाम दाखवत नव्हता. त्यानंतरच धातूच्या सुईने प्रतिसाद दिला. तर हा प्रयोग स्पष्टपणे दाखवतो की पदार्थ विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांना कसा वेगळा प्रतिसाद देतात. आता प्लास्टिक इतर पदार्थांपेक्षा वेगळे ठरते कारण ते केवळ स्थिर विद्युत प्रभार जमाच करत नाही, तर तो दीर्घ काळासाठी टिकवूनही ठेवू शकते. हे लाकडापेक्षा वेगळे आहे, जे त्याच्या आर्द्रतेमुळे प्रभार लवकर नाहीसा करते आणि त्यामुळे जवळच्या इतर वस्तूंवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. तो एक पराविद्युत पदार्थ आहे. या उलट धातू विद्युत प्रभार धारण करत नाहीत, परंतु तो त्यांच्या पृष्ठभागावर वेगाने पुनर्वितरित करतात. ते विद्युत वाहक आहेत. तरचुंबक विद्युत इंधनाऐवजी चुंबकीय इंधन तयार करतात आणि त्यामुळे ते विद्युत प्रभारित प्लास्टिकप्रमाणे विद्युतदृष्ट्या उदासीन वस्तूंना आकर्षित करू शकत नाहीत. म्हणूनच स्थिर विद्युत प्रभारित प्लास्टिक इतके धोकादायक ठरते. ही एक अदृश्य शक्ती आहे जी आपल्या सभोवतालचे सर्व काही बदलण्यास सक्षम आहे. एकदा प्रभारित झाल्यावर प्लास्टिक उदासीन कणांनाही आकर्षित करू शकते, ज्यामुळे अनेक नैसर्गिक भौतिक प्रक्रिया विस्कळीत होतात. आणि जेव्हा प्लास्टिकचे लहान तुकड्यांमध्ये म्हणजेच मायक्रो आणि नॅनो प्लास्टिकमध्ये विघटन होते तेव्हा ते आपले गुणधर्म गमावत नाही. किंबहुना प्लास्टिकचे कण जितके लहान होतात तितकाच पर्यावरणावर आणि सजीवांवर होणारा त्याचा परिणाम अधिक तीव्र होतो. हा विद्युत प्रभारच प्लास्टिकला आपल्या ग्रहावरील सर्व जीवसृष्टीसाठी विशेषतः धोकादायक बनवतो. त्यामुळे प्लास्टिकला निष्क्रिय कचरा मानले जाऊ शकत नाही. हा एक सक्रिय विद्युत प्रभारित पदार्थ आहे, जो वातावरणातील कणांपासून ते सजीवांच्या पेशींपर्यंत पृथ्वीवरील जवळजवळ सर्व पदार्थांशी आंतरक्रिया करण्यास सक्षम आहे. प्लास्टिकचा कण जेवढा लहान असतो तेवढा तो अधिक सक्रिय होतो आणि त्याचा परिणाम अधिक धोकादायक बनतो. जर तुम्ही 5 मिलीमीटर व्यासाचा एक मायक्रोप्लास्टिक कण पाहिला आणि त्याचे विघटन करून 1 मायक्रोमीटर आकाराचा नॅनोप्लास्टिक कण बनवला तर तुम्ही एका कणापासून 125 अब्ज कण निर्माण करता, जी संख्या विश्वातील आकाशगंगांच्या संख्येएवढी आहे. आणि या कणांचा पृष्ठभाग 5 मिलीमीटरच्या कणापेक्षा 5000 पट मोठा असतो. त्यामुळे त्या प्लास्टिकच्या कणांचे आणि त्याहूनही लहान कणांचे विघटन किती मोठी समस्या आहे हे यावरून स्पष्ट होते. आणि या कणांचे गुणधर्म कदाचित मोठ्या 5 मिलीमीटरच्या कणांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही केवळ आकारच बदलत नाही तर तसेच कणांचा पृष्ठभाग आणि गुणधर्म. नॅनोप्लास्टिकचा पृष्ठभाग त्याच्या वस्तुमानाच्या तुलनेत प्रचंड असतो. हे फुटबॉलच्या मैदानाएवढा पृष्ठभाग असलेल्या एका लहान कणासारखे आहे. याला उच्च विशिष्ट पृष्ठभाग क्षेत्र म्हणतात. पृष्ठभाग जितका मोठा असतो तितकी कणाची स्थिर विद्युत प्रभार जमा करण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते.
आणि त्यात अधिक सक्रिय जागा असतात ज्या सभोवतालच्या वातावरणातील प्रथिने धातूचे आयन लिपिड आणि इतर रेणूंना जोडू शकतात। हे लहान प्रभारित कण किती धोकादायक आहेत हे समजून घेण्यासाठी आपण एक साधा मानसिक प्रयोग करूया। उदाहरणार्थ आपल्याकडे एक सामान्य 1.5 व्होल्टची बॅटरी आहे। जर आपण तिचे 125 अब्ज लहान बॅटरींमध्ये विभाजन केले आणि समजा त्या प्रत्येकाची ऊर्जा क्षमता 1.5 व्होल्ट इतकीच राहिली, तर त्यांची एकूण ऊर्जा 187.5 अब्ज व्होल्ट होईल। कल्पना करा की व्होल्टेज कितीतरी जास्त होईल। प्लास्टिकच्या बाबतीतही अशाच गोष्टी घडतात। जेव्हा प्लास्टिकचा एक तुकडा 125 अब्ज कणांमध्ये विभागला जातो आणि प्रत्येक कणावर विद्युत प्रभार असतो, तेव्हा विद्युत प्रभाराचे प्रमाण वाढते। आज आपल्या जीवमंडळातील लाखो टन प्लास्टिक सतत लहान लहान कणांमध्ये विघटित होत आहे आणि प्रत्येक कणावर एक स्थिर विद्युत प्रभार असतो, ज्यामुळे तो सर्वत्र प्रवेश करू शकतो। परिणामी स्थिर विद्युत प्रभारित प्लास्टिक कणांची संख्या वाढत असताना आपल्या संपूर्ण ग्रहावर अतिरिक्त विद्युत विभव जमा होत जातो। हा पृथ्वीच्या ऊर्जा संतुलनात व्यत्यय आणणारा एक प्रमुख घटक आहे। ज्यामुळे समुद्राचे तापमान वाढते, वातावरणीय विसंगतींमध्ये वाढ होते, तसेच दरवर्षी नैसर्गिक आपत्तींची संख्या आणि तीव्रता वाढते। लक्षात घ्या की समुद्र जितका जास्त गरम होतो तितका तो अधिक आम्लधर्मी बनतो आणि प्लास्टिक अधिक वेगाने विद्युत प्रभारित सूक्ष्म नॅनोप्लास्टिकमध्ये विघटित होते। यामुळे आपल्या ग्रहावर ऊर्जेचा अधिक संचय होतो आणि या सर्व प्रक्रिया एका स्वपुनर्बलित साखळी प्रतिक्रियेमध्ये अधिक तीव्र होतात। या व्यतिरिक्त कण जितका लहान असतो तितक्या सहजतेने तो मानवांसहित सजीवांच्या संरक्षक अडथळ्याला भेदतो, ज्यामुळे विविध दीर्घकालीन आजार उद्भवतात आणि लाखो लोकांचा मृत्यू होतो। आपण या सर्वांचा तपशीलवार अभ्यास करू। दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर प्लास्टिकचे तुकडे केल्याने ते अधिक सुरक्षित होत नाही, उलट ते त्याचे नॅनोकणांमध्ये रूपांतर करते, जे सजीवांमध्ये सहजपणे प्रवेश करतात। आपल्याला आतापर्यंत माहित आहे की मायक्रोप्लास्टिकच्या तुलनेत नॅनोप्लास्टिक पेशींच्या पडद्यांमधून जाऊ शकते। खूप सहजपणे। याचा अर्थ असा की ते केवळ आपल्या प्राण्यांच्याच नव्हे तर आपल्या रक्तप्रवाहातही जाऊ शकतात आणि ते विशिष्ट अवयवांपर्यंत वाहून नेले जाऊ शकतात, तर तिथे जमा होऊ शकतात आणि शरीराबाहेर टाकणे कठीण होऊ शकते, अशा गोष्टी घडू शकतात। यामुळेच नॅनोप्लास्टिक हे मायक्रोप्लास्टिकपेक्षा खूप जास्त धोकादायक आहे, कारण त्याची स्थिर विद्युत प्रभार जमा करण्याची क्षमता लक्षणीयरित्या जास्त असते। त्यांच्या विद्युत सदृश वर्तनामुळे आणि लहान आकारामुळे प्लास्टिक त्यांच्या कणांच्या स्वरूपात राहत नाही। ते चार्ज होतात आणि अब्जावधी सूक्ष्म आणि नॅनो किलर्समध्ये रूपांतरित होतात। डिस्चार्जमुळेच लहान प्लास्टिकचे कण सजीव ऊतींमध्ये खोलवर प्रवेश करू शकतात आणि त्यांना नष्टही करू शकतात। आज हे कण सर्वत्र आहेत आणि ते निसर्गातील नाजूक विद्युत प्रक्रियांमध्ये आधीच व्यत्यय आणत आहेत। आता आपण अनेकदा विजेला एक कृत्रिम गोष्ट मानतो जी बल्बॅटरी आणि तारांपुरती मर्यादित आहे, पण प्रत्यक्षात विद्युत आवेग ही जीवनाचीच भाषा आहे। म्हणजेच ते संपूर्ण जीवमंडळाला कार्य करण्यास सक्षम करतात आणि नेमक्या याच नैसर्गिक प्रक्रियांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकली चार्ज केलेले सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक आता व्यत्यय आणत आहेत। निसर्गाची वैश्विक भाषा। निसर्गाची वैश्विक भाषा अदृश्य आहे, तरीही तीच सर्व सजीवांना एका संपूर्णतेमध्ये जोडते। जंगले। जंगलांमध्ये झाडांची मुळे बुरशीच्या जाळ्यांनी जोडलेली असतात, ज्यामुळे जमिनीखाली एक जटिल आणि एकमेकांशी जोडलेली प्रणाली तयार होते, ज्याला शास्त्रज्ञ वूड वाईड वेब म्हणतात। हे जाळे केवळ पाणी आणि पोषक तत्वांचे वितरण करत नाही, तर वनस्पतींना माहितीची देवाणघेवाण करण्यासही सक्षम करते। वनस्पती दोन प्रमुख मार्गांनी संवाद साधतात: रासायनिकरित्या विशिष्ट रेणू सोडून आणि विद्युतदृष्ट्या प्राणी आणि मानवांमधील चेता आवेगांसारखे विद्युत संकेत पाठवून। उदाहरणार्थ, जेव्हा कीटक हल्ला करतात तेव्हा झाड एक विद्युत संकेत निर्माण करते, जे बचावात्मक प्रतिसाद सुरू करते। हा संकेत मुळांमधून बुरशीच्या जाळ्यात प्रवास करून इतर झाडांपर्यंत पोहोचू शकतो। असाच एक परिणाम शास्त्रज्ञांनी सूर्यग्रहणादरम्यान शोधून काढला।
झाडांचे जैवविद्युत संकेत समक्रमित होऊ लागले, ज्यामुळे एकच आवेग तयार झाला. सर्वात जुन्या झाडांनी प्रथम प्रतिसाद दिला, जणू काही त्यांना अशा घटना आठवत होत्या आणि ते लहान झाडांना सावध करत होते. विद्युत संकेतांद्वारे वनस्पती त्यांच्या वाढीमध्ये समन्वय साधू शकतात, एकमेकांना धोक्याची सूचना देऊ शकतात, तणावाला एकत्रितपणे जुळवून घेऊ शकतात आणि सामायिक स्मृती देखील साठवू शकतात. नेमकी हीच सुनियंत्रित प्रणाली आता मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकमुळे विस्कळीत होत आहे. आज जंगले मायक्रोप्लास्टिकचे विशाल साठे बनली आहेत. संशोधनातून असे दिसून आले आहे की जंगले वातावरणातून मायक्रोप्लास्टिक शोषून घेतात. जेव्हा हवेचे प्रवाह जंगलातून जातात तेव्हा ते टनभर मायक्रोप्लास्टिकचे कण वाहून नेतात. जंगल एका मोठ्या गाळणीप्रमाणे कार्य करते. झाडांची पाने आणि फांद्या अक्षरशः हवेतील कण गाळून घेतात. पूर्वी या प्रक्रियेमुळे वातावरणातील धूळ आणि घाण शुद्ध होण्यास मदत होत असे. तथापि आज या नैसर्गिक कणांसोबत मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक देखील अडकत आहेत. सेंद्रिय पदार्थांचा भाग बनू शकणाऱ्या धुळीच्या विपरीत प्लास्टिकचे विघटन होत नाही. ते पानांमध्ये राहते, मातीत जमा होते आणि दररोज जंगलातील हवेत टिकून राहते. जंगलातील झाडांच्या प्रत्येक चौरस मीटरवर डझनभर मायक्रोप्लास्टिकचे कण स्थिरावतात. शास्त्रज्ञांनी जंगलातील मातीत जमा होणाऱ्या मायक्रोप्लास्टिकच्या वार्षिक प्रमाणाचा अंदाज लावला आणि दाखवून दिले की त्याचा संबंध युरोपमधील प्लास्टिक उत्पादनाच्या प्रमाणाशी आहे. वातावरणातील कणांचा वर्षाव हा प्राथमिक स्रोत आहे असे गृहीत धरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की 70 वर्षांच्या कालावधीत जंगलातील मातीत प्रति चौरस मीटर अंदाजे 400,000 मायक्रोप्लास्टिकचे कण जमा होऊ शकतात. प्रभारित कण जैवविद्युत संकेतांमध्ये विकृती निर्माण करतात आणि जंगलांची अनुकूलन साधण्याची व टिकून राहण्याची क्षमता हिरावून घेतात. ऋणप्रभारित नॅनोकण वनस्पतींच्या मुळांमध्ये अधिक सहजपणे प्रवेश करतात, ज्यामुळे पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा येतो. परिणामी वाढ मंदावते आणि मुळांची निर्मिती बाधित होते. या व्यतिरिक्त स्थिर विद्युत प्रभारित प्लास्टिकचे सूक्ष्म आणि नॅनोकण पानांना चिकटतात आणि वनस्पती पेशींमध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे प्रकाश संश्लेषणात अडथळा येतो. ते हरितलवकांना क्लोरोप्लास्ट्स नुकसान पोहोचवतात, जे वनस्पती पेशींमधील ऊर्जा केंद्र असून प्राणी आणि मानवी पेशींमधील मायटोकॉन्ड्रियाचे प्रतिरूप आहेत. सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिकच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने वनस्पतींची ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता कमी होते. जगातील काही जंगले, जसे की ॲमेझॉनची पूर्वेकडील जंगले, आधीच ऑक्सिजन निर्मितीपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करत आहेत. प्राणी सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक प्राण्यांच्या मेंदूत प्रवेश करू शकतात. स्थिर विद्युत प्रभारित प्लास्टिकचे कण मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवतात आणि चेता आवेगांच्या प्रसारणात अडथळा आणतात. यामुळे चेतासंस्थेमध्ये बिघाड होतो, जसे की दृष्टीश्रवणशक्ती आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे, तसेच शारीरिक हालचालींच्या समन्वयात अडथळा येणे. परिणामी प्राण्यांना मार्गक्रमण करणे, अन्न शोधणे, धोका टाळणे आणि एकमेकांशी संवाद साधणे कठीण जाते आणि या सर्वांमुळे त्यांच्या जगण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. हे परिणाम मानवांमध्ये आढळणाऱ्या चेताराजजन्य रोगांच्या सुरुवातीच्या लक्षणांसारखेच आहेत. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरच्या मते गेल्या 50 वर्षांत वन्य प्राण्यांची जागतिक लोकसंख्या जवळपास 70% घटली आहे. ज्यांची जबाबदारी लोकांनी घेतली आहे त्यांचेही ते संरक्षण करू शकत नाहीत. घरातील पाळीव प्राण्यांनाही मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकमुळे विषबाधा होते. पाळीव प्राण्यांच्या खाद्यामध्ये पीठ असते, जे बाटल्या बनवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक आहे. शिवाय मांजरी आणि कुत्र्यांच्या उतींमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत. शास्त्रज्ञांनी नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू पावलेल्या 49 प्राण्यांच्या 24 मांजरी आणि 25 कुत्रे उतींच्या नमुन्यांचे विश्लेषण केले आणि त्यांना आढळले की त्यापैकी 70% पेक्षा जास्त प्राण्यांच्या अनेक अवयवांमध्ये मायक्रोप्लास्टिक उपस्थित होते.